पनवेल में एक बार फिर मूसलाधार बारिश ने प्रशासन की पोल खोल दी है। कामोठे और कलमबोली जैसे परिसर में पानी पानी हो गया है और नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। प्री मानसून तैयारियों के दावे हर बार की तरह इस बार भी बेमानी साबित हुए। पनवेल के कलमबोली और कामोठे इलाके जलमग्न हो गए हैं। नागरिकों को घर से निकलना मुश्किल हो गया है। पनवेल महानगर पालिका की नाली सफाई सिर्फ कागजों पर हुई है और यह साफ दिख रहा है। स्थानीय लोगों के मुताबिक समय रहते साफ सफाई नहीं की गई और बारिश के पहले ही दिन हालात बिगड़ गए। शिवसेना के पदाधिकारी अब इस मुद्दे पर आक्रामक हो गए हैं। जिलाध्यक्ष रामदास शेवाले ने पनवेल पालिका की लापरवाही को सीधे तौर पर नागरिकों के जीवन से खिलवाड़ बताया है। उन्होंने साफ किया है कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को निवेदन सौंपा जाएगा ताकि भविष्य में ऐसी स्थिती दोबारा ना बने। मी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आहे, यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, कारण एक महिन्यापूर्वी मी त्यांना जाऊन भेटलो होतो आणि कळंबोली शहराच्या रचनेसंदर्भात त्यांना बोललो होतो। एकतर कळंबोली रस्ते हे वरती घेतलेत, आता त्यांनी भविष्याच्या अंदाजाने वरती घेतलेत तेही मान्य, परंतु रस्त्याबरोबर हे इनलेट जे आहेत ना, पाणी अंडरग्राऊंड जे जातात ना, ज्या ज्या ठिकाणी फ्लो आहेत, आता ह्याच्यात दोन प्रमाणामध्ये पाणी जातं। कळंबोलीच्या दोन भाग आहेत, एका भागामध्ये इकडं जे चर्च आहे त्याला जोडलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये केलीच्या इकडनं जातो त्याला जोडलेलं आहे। तर हे असताना पाण्याला रस्ते वरती केल्यानंतर पाण्याला जाण्याचे रस्ते आहेत ना ते मोकळे करायला पाहिजे होते, असं आमचं त्यांना म्हणणं होतं। त्यांनी आपण पाहता सकाळ वर्तमानपत्रामध्ये 25 तारखेला बातमी आली होती, एकाही घरामध्ये पाणी जाऊन देणार नाही, आणि कालचं त्याचं तिसऱ्या दिवशी उदाहरण आहे, एकही घर शिल्लक राहिलं नव्हतं, त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही। हे शंका आम्ही त्यांना अगोदर सांगितल्या होत्या। आणि मान्सून पूर्ण तयारी काय असते, आणि 25 तारखेला त्यांनी सांगितलंय की पावसाळ्यापूर्वी सर्व कामं केली जातील नाले साफसफाईची। आणि 25 तारखेत पाऊस चालू झाला आणि तुम्ही पावसाळ्यातच बोलताय की नाले पावसाच्या अगोदर नाल्यांची सफाई केली जाईल, म्हणजे हे काय थातूर मात्र उत्तर नाहीये। म्हणजे आयुक्त ज्या प्रमाणात टॅक्स लोकांची जमा करतायत तर त्या प्रमाणात त्यांचं काम केली पाहिजेत। आज सांगा की शास्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी शास्ती लेट दिली, त्यांना 24% प्रमाणात यांनी इंटरेस्ट लावला, आणि मग हे जे कामं दिले, टेंडर दिले, हे 2-2 वर्ष खोदून ठेवलेत, यांना काय शास्ती लावणार, यांच्यावर काय दंडात्मक कारवाई करणार, ह्या सगळा गलतान कारभार हा प्रशासकीय असल्यामुळं आमच्या राज्याचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता आहे, हा सगळा लेखाजोखा हा मी शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचवणार आहे। आणि असे आयुक्त जर काम करत असेल तर नागरिकांच्या समस्या सोडवणार कोण, याचा पाठपुरावा मी या कालखंडामध्ये करणार आहे। आणि पुन्हा त्यांना ज्यावेळेला आम्ही काल फेरफटका मारला कळंबोली शहरामध्ये, आम्ही सर्व आमची शिवसेनेची टीम फिरत होते, कारण आम्हाला शंका होती, आम्ही 25-30 वर्ष इथे राहतोय, आम्हाला इथली सगळी परिस्थिती माहिती आहे। आयुक्त येतात 4 दिवस नवीन आल्यानंतर ऑफिसमध्ये बसून आदेश देत असतील आणि फक्त फोटोशूट साठी जर फिरून काढत असेल की नाली सफाई झाली, तर ते कागदावरची नाली सफाई चालणार नाहीये। त्यांना प्रॅक्टिकली नाली सफाई करायला पाहिजे होती, ती काही प्रशासनानं केलेली नाही। त्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवणार आहे या कालखंडामध्ये। आम्ही काल सगळी फेरी मारत असताना आपण कालच्या आमच्या काय सर्व आपल्याला डिटेल्स देतो की सर्व घरामध्ये पाणी गेलं होतं। त्या ज्या घरांना ग्राउंड फ्लोअरला आहेत त्यांना आम्ही जेवणाची सोय आमच्या काही शिवसेनेच्या माध्यमातून केली, पण हे चुकीचं आहे। याच बरोबर आता पावसाळा चालू झालाय, पाण्याची व्यवस्था काय आहे, तर पाण्याचं शून्य नियोजन आहे, स्वतःच्या मालकीचं धोरण नाही आहे। मग जर पाण्याची व्यवस्था कमी आहे तर तुम्ही नवीन कामाला ओसीसीसी देताय कशा? आपण पाहत असाल की तलोजा हा रोहिंजन हा भाग आहे, हा लाखो घरं तिथं बांधली गेली, त्याच्यामध्ये सिडकोनी बांधलेली जी घरं, म्हणजे लाखोच्या प्रमाणात घरं बांधली जात आहेत। बरं, शासनाने बांधली, गोरगरिबांसाठी बांधले, परंतु बिल्डरांनी जे त्या इकडे मोठ्या प्रमाणात घरं बांधले त्यांना ओसीसीसी कुठल्या मुद्द्यावर देता? तुम्हाला आज जे लोक राहत आहेत त्या लोक राहतात त्यांना ते पाणी नाहीये, नवीन अजून तुम्ही त्यांचं संकट आणून काय ह्यातनं नेमकं साध्य करणार आहात? आपण मला त्यांना मी आम्ही तर विनंती बोलतोय, परंतु एक विनंती करण्याची पण एक लिमिट असतं, आणि ते संपल्यानंतर मग आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने काय काम करायचं ते ठरवू आम्ही। परंतु हे चुकीचा सगळा गलतान कारभार हा पनवेल महानगरपालिकेत चाललाय, याच्यावर कुठेतरी रोख लागला पाहिजे। त्या अनुषंगानं आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट येत्या कालखंडामध्ये घेणार आहोत।
या संदर्भात? नाही, आमचा रोष कारवाई नव्हे. तुम्ही नागरिकांच्या सुविधेला वंचित ठेवताय. मग लाखो रुपयाचे पगार ह्या अधिकाऱ्यांना काय ऑफिसमध्ये बसण्याचे देत आहेत का? आणि मग कुठेतरी लोकप्रतिनिधी रस्त्यावर आल्यानंतर सर्वांनी येऊन मग सांत्वन करायचं किंवा हे करू ते करू, म्हणजे किती चुकीचं. म्हणजे 25 तारखेच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही म्हणताय की एकाही घरामध्ये पाणी जाऊन देणार नाहीये, आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या घरामध्ये पाण्याचं म्हणजे एकही घर शिल्लक राहत नाही की त्यात पाणी गेलं नाहीये. आणि मान्सून आता हा मे महिन्यात संपत आल्यानंतर तुम्ही सांगताय की मान्सून पूर्व सगळे नाले साफसफाई केली जाईल. कुठली